दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा मानतेकर पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा रोज वकिलीचं नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. झपाटलेला 2 आणि आता झपाटलेला 2 चा होम मिनिस्टर 2 असा हा आजचा भाग. काही जणांनी कालचा भाग चुकवला असेल कदाचित, तेव्हा जरा पटकन बघूया कालच्या भागात काय झालं होतं. मी माझ्या चुलत बहिणीच्या मुलीच्या लग्नात बघितलं, चुलत बहिणीच्याच लग्नात बघितलं मी. यांना हो, आणि मग तिकडे मला ते आवडले. नाही नाही, एक मिनिट, आता मी यांच्याकडे जातो. त्या यांच्या चुलत बहिणीच्या लग्नात तुम्ही कशाला गेले होते? चांगल्या कोण दिसतात मुली का बघायला. तो चित्रपट बघितला होता झपाटलेला. हा, मग लक्ष्मीकांत वगैरे होते. तेव्हा कधी पुढे या घरात येऊ असं वाटलं होतं का? नाही, म्हणजे भावल्यामुळे असेल कदाचित. तो तात्या विंचूचं ते म्युझिक आणि तो तात्या विंचू तो छोटा जो बाहुला तो जेव्हा दिसायचा तेव्हा आधीच काळजात धस व्हायचं. आता हा चष्मा लावल्यानंतर इथे येणार आहे तो तात्या. आणि आता बऱ्याच जणांना उत्सुकता आहे की काय आहे चित्रपटात, कारण मला माहिती आहे काही जण चित्रपटगृहावर पोहोचले असतील पण त्याचबरोबर त्यांना ती मनासारखी सीट मिळाली नसेल किंवा आज जाण्याची इच्छा असेल किंवा काही जण जाऊया का जाऊ नये या विचारात असतील. त्यांच्यासाठी बघूया जरा काय आहे. जरा आता मी त्या वहिनींकडे वहिनी, तुमचं माहेर कुठलं? मी माहीमची. माहीमला कुठे? माहीमला मोगल लेन मध्ये. मोगल लेन मध्ये. बालपण सगळं तिथलंच? हो. मग शाळा अर्थातच बालभवन असणार? नाही, व्हिक्टोरिया हायस्कूल. अरे वा, रस्ता क्रॉस केला की. वा वा वा, म्हणजे बालभवन नाही असं म्हटल्यावर लगेच. बरं, मग मला तुमच्या घरी कोण कोण माहेरी? आई, बाबा, मी आणि आमचे 2 छोटे भुबू. भुबू? लोकांकडे भाऊ असतात, त्यांच्याकडे भुबू पण आहेत. आणि बाबा काय करतात? बाबा आत्ताच गेल्या वर्षीच रिटायर झाले, रिलायन्स मध्ये होते आणि आता एका हैदराबाद बेस्ड कंपनीमध्ये ही इज वर्किंग अगेन. आई? आई वकील आहे आणि शिवाय तिने तिचं आयुष्य आयुष्याची 30 वर्ष तिने सोशल वर्क वगैरे पण केलं. त्याच्यामुळे आता तिने एक स्वतःची NGO सुरू केली आहे, आदिपत फाउंडेशन म्हणून. त्याच्यामुळे शी इज हेडिंग दॅट. डोमेस्टिक व्हायलन्सच्या पीडित स्त्रिया आणि लहान मुलं त्यांना काउन्सिलिंग देण्याकरता ती ही NGO चालवते, आदिपत. काय नाही, मी फक्त बघितलं. बरं, जरा वेगळ्या विषयाकडे जातो. झपाटलेला जेव्हा बघितलं होता तो चित्रपट, म्हणजे 20 वर्षापूर्वी, त्यावेळेला तो चित्रपट बघत असताना काय त्या चित्रपटातलं सगळ्यात जास्त आवडलं होतं? सगळ्यात जास्त मला वाटते तात्या विंचू आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे दोन कलावंत होती. ती तात्या विंचू कलावंतच आहे या सिनेमाचा. आणि तात्या विंचू मुळात सगळ्यांना अख्ख्या महाराष्ट्राला एवढा आवडला त्याच्यामुळे हा सिनेमा सगळ्यांनी डोक्यावर घेतला. तात्या विंचू हा आपल्या मराठीतला गब्बर सिंग आहे असं मला म्हणता येईल, कारण सगळ्यांचा आवडता खलनायक हा तात्या विंचू. मला दुसरं विचारायचं आहे की लहानपणी बाबा तुला खेळण्यासाठी वस्तू आणताना कुठल्या साधारणतः काय द्यायचे खेळ खेळायला लहानपणी? म्हणजे साधारण बॅट किंवा तोडफोडीच्या वस्तू असायच्या की शांत वस्तू, काय द्यायचं? माझ्या तोडफोडीच्या वस्तू नसायच्या, पण मी त्यांना तोडफोडीच्या बनवायचो ऍक्च्युली. म्हणजे लहान असताना मी त्या G.I. Joe वर खूप खेळायचो लहान असताना. म्हणजे असं बेडवर बसून पांघरुणाचे असे डोंगर विंगर बनवायचो आणि मग G.I. Joe ते रात लपून बिपून त्यांचा काहीतरी ॲक्शन सिक्वेन्स करायचो तिकडे. आणि मग त्यांना रक्त द्यायचं, त्यांना लागलं ते पडतात म्हणून आजीचं कुंकू घेऊन त्यांना कुंकू बिंकू लावायचं, रक्त आलं खूप. म्हणजे
विचित्र आणि खेळ होते माझे सगळे. अघोरी. ही मुंडकी मुंडकी खूप तोडले तरी त्या जी जो बीची जियाला रिप्लेस करून मला आणलंय. मला सांगा की तुम्हाला तेव्हा 20 वर्षापूर्वी तात्या विंचू किंवा हा बाहुला खलनायक असू शकतो हे कसं म्हणजे का वाटलं किंवा काय तुम्ही? रामदास पाध्ये माझा मित्र आहे, म्हणजे लहानपणापासून आम्ही मित्र आहोत. त्याचे वडील खूप उत्कृष्ट बोलक्या बॉलांचे खेळ करायचे त्यावेळेला, आणि त्यांच्या एका कार्यक्रमाला मी गेलेलो असताना, म्हणजे रामदासच्या कार्यक्रमाला एकदा गेलेलो असताना माझ्या डोक्यात एक कल्पना आली का हा जो रामदास बाहुल्याला जिवंत करतोय तो असं वाटतं बाहुला जिवंत आहे, आणि असं वाटतं बाहुलाच बोलतोय. असा जर बाहुला खरंच जिवंत झाला आणि लक्ष्मीकांतच्या हातात गेला काय झपाटलेला आणि झपाटून गेलात तुम्ही. झपाटून गेलो. ही कल्पना डोक्यात आल्यानंतर आणि मग ते सुरू झालं सगळं. मग ते सुरू झालं. आणि मग रामदास पाध्येला घातला. रामदास शिवाय कामच होऊ शकत नाही. कारण बरोबर या संपूर्ण चित्रपटामध्ये सगळ्यात महत्वाची जर कोण व्यक्ती असेल तर रामदास असेल तर रामदास. रामदास उत्कृष्ट त्याला रामदास आणि त्याची बायको अपर्णा पाध्ये ती त्याची फार एक मोठी सपोर्टर आहे आणि असिस्टंट आहे त्याची. ते दोघांनी मिळून त्यावेळेला बाहुलाला जिवंत केला. आणि आता झपाट्याला 2 मध्ये रामदासनी तर अक्षरशः क्रिएट केला बाहुला क्रिएट, त्याचं डिझायनिंग ते सगळं रामदासचं आहे टोटली. पण त्याला ऑपरेशन करण्यासाठी रामदास, त्याची बायको अपर्णा आणि त्याचा मुलगा सत्यजित पाध्ये या तिघांनी मिळून ह्यावेळेला बाहुल्याला जिवंत. रामदास पाध्ये 2. रामदास पाध्ये 2. नाही पण खूप वेळा खूप अडचणी पण येत असतील ना ह्यावेळेला रामदासनी ना फार उत्कृष्ट कामगिरी आणखीन काय केलेली आहे का त्यांनी ह्याला एक रेडिओ पपेट्री आणि अॅनिमेट्रॉनिक्सची जोड दिलेली आहे. आणि त्याचा मुलगा पण त्यामध्ये खूप इंटरेस्ट घेतो. त्यामुळे त्याचा मुलगा ऑपरेशन्स करतो, अपर्णा ऑफकोर्स सपोर्ट करते, आणि रामदासचं डिझायनिंग आहे आणि रामदास पण असतोच ऑपरेशन्सला. तेव्हा ह्यावेळेला बाहुला आणखीन जिवंत झाला आहे. या वेळेला हा बाहुला आणखी जिवंत झालेला आहे आणि 3D मध्ये जिवंत आणि 3D मध्ये. खरं सांगतो म्हणजे मनात विचार करून सुद्धा छातीत धडधडतं म्हणतो ना, धस होतं. उर्मिला वहिनी मला सांगा तुम्ही की या सर्व चित्रपटात आपण नाही पडद्यावर याचा त्रास होतोय का कधी? नाही, अजिबातच नाही. आणि मुळात मी नाही आहे तेच बरं आहे. मला ते बाहेरनं बघायला खूप आवडेल हा चित्रपट. आणि इन जनरलच माझ्यासाठी डिझाईन तो रोल नाही आहे त्या चित्रपटात. आणि सो इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. पण बिहाइंड द सीन्स मी डेफिनेटली होते. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की समजा कुठलीही गोष्ट बोलायची असेल पटकन एखादी किंवा सांगायची असेल आणि उर्मिला शूटिंगसाठी बाहेर आहेत, अशा वेळेला या दोघांपैकी ती गोष्ट आधी सांगायची एकालाच असेल तर ती कोणाला सांगणार? ती गोष्ट काय आहे त्यावर डिपेंड असतं. म्हणजे मी दोघांशी काहीही बोलतो, वडिलांशी पण काही बोलू शकतो, आईशी पण काही बोलू शकतो. पण कधी कधी अति काही बोलतो. ज्या गोष्टी नाही बोलायच्या ते पण बोलतो मी कधी कधी. पण वडिलांबरोबर माझं आमचं वेगळंच एक नातं आहे की मी कुठे माती खाऊन आलो तर मी वडिलांना सांगतो आधी. म्हणजे शेण खाऊन नाही, माती खाल्ली कव्हरअप नाही आहे. एक मिनिट याच्यामध्ये एक गोष्ट खूप छान होती जी आपण सगळ्यांनी अनुभवली. एक म्हणजे समजा मी कधी माती खाऊन आलो त्याच्यावरती उर्मिलाचा म्हणजे त्याच्यावरती बाबांचं शेण खाऊन नाही. आणि या सगळ्या भूमिकेवरती तराजूचा काटा असल्याप्रमाणे आई आपल्या फक्त म्हणजे आईची भूमिका ही त्याच भूमिकेत होती की अरे देवा हे काय आता. तर इतकंच हसत खेळत हे घर कायम राहो जसं आहे तसंच हेच गणपती बाप्पाचरणी मागणं आहे. आणि त्याचबरोबर मला विचारायचं आहे सासू सासरे आणि आई बाबा म्हणजे एकीकडे जसं ह्याने आता म्हटलं की माती खाऊन आलो तरी बाबांना सांगतो. हा तर सासरे म्हणून आणि सासूबाई म्हणून आता तुझं काय यांच्याबद्दल म्हणणं आहे? मला वाटतं की एक कपल म्हणून ते खूप आयडियल कपल आहे. आणि मी आणि आदिनाथ वी लुक अप टू देम. मी त्यांच्यासारखे होऊच शकत नाही हेही माहिती आहे. पण तरी सुद्धा इतकं कॉम्प्लिमेंटिंग इच अदर मी तरी आत्तापर्यंत असं कुठलंच
जोडपं बघितलेलं नाहीये. आणि खऱ्या अर्थाने शी इज द होम मिनिस्टर. आणि सासरेबुवांबद्दल बोलायचं झालं तर ते एक लहान बाळ आहे आमच्या घरातलं, जे मोठंच झालेलं नाहीये. आता तुम्हाला बोलतं करणार आहे, कारण हा अत्यंत असा वेगळा प्रसंग आहे. यांच्याबद्दल बोलायचं असेल तर तुम्ही काय सांगा? टू बी व्हेरी ऑनेस्ट, निलिमा इज सो मच पार्ट ऑफ मी. काय मला निलिमाशिवाय आय जस्ट कांट फंक्शन असं मला वाटतं कधी कधी. आणि निलिमा इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ माय लाईफ. आणि मुलगा आणि सुनेबद्दल? मुलगा तर ऑफकोर्स फ्रेंड आहे माझा. तो आम्ही लहानपणापासून असे लहान दोन भावांसारखेच भांडत आलो आणि प्रेम पण करत आलो. सून मी तिला मानत नाही, ती माझी मुलगी आहे असं मला वाटते. कारण मला ना खूप अशी इच्छा होती की मला एक मुलगी असावी आणि तिचं लग्न झाल्यावर मी गाऊ शकेन बाबुल की दुआए लेती जा. पण ते मला जमलं नाही, त्यामुळे मला ही मुलगी मिळाली तेव्हा तिच्या लग्नामध्ये मी गायलो का बाबुल की दुआए लेती आ. शी इज लाईक माय डॉटर अँड आय लव्ह माय फॅमिली, माय फादर, माय मदर, माय सेल्फ, माय वाईफ, आदिनाथ, उर्मिला अँड व्हेरी सून प्रॉब्ली तात्या विंचू. बरं, आता या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही सगळ्यांबद्दल बोलायचं असेल तर काय सांगा? म्हणजे मी तर मला भाग्यवानच समजते का ह्यांच्यासारख्या नवरा मला मिळाला. आणि असा मुलगा आणि सून पण मला अतिशय चांगले आहेत ते दोघंही पण. असं काय मला बोलतंय. तुम्ही नाही बोललात तरी चालेल, कारण तुमच्या फक्त हसण्यातनच ती प्रसन्नता आम्हाला दिसते आहे आणि तीच स्ट्रेंथ आहे या घराची असं मला वाटतंय. तर तुम्हा सगळ्यांना सांगतो, असेच हसत राहा, आनंदी राहा आणि कधीही सगळ्यांनी काळजी घ्या की या माऊलीच्या डोळ्यात कधीही पाणी येणार नाही. झपाटलेला 2 सर्वत्र प्रदर्शित झालेला आहे. चित्रपटातलं तंत्र, कथानकाचा थोडासा सारांश, असं सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. पण तो महत्वाचा एक भाग असतो महेश कोठारे यांचा चित्रपट आणि मग ती गाणी, मग ते डान्स, हे सगळं आलंच. या चित्रपटात काय? चित्रपटात 3 गाणी आहेत आणि अवधूत गुप्तेनी संगीत दिलेलं आहे आणि अर्थात गुरु ठाकूरनी गाणी लिहिलेली आहेत. अवधूतनी सुंदर संगीत दिले असं मला वाटतं. त्यांनी 3 गाणी आहेत, 3ही गाणी वेगळ्या बाजाची आहेत. एक लावणी आहे, एक ड्युएट आहे रोमॅन्टिक आणि एक गणपतीचं गाणं आहे. ही 3ही गाणी अवधूतनी इतकी उत्कृष्ट दिली आहेत. कसं मला वाटतं की ते गणपतीचं जे गाणं आहे ना, ते आय थिंक इज द बेस्ट गणपती सॉन्ग एव्हर. पण आणखीन एक सांगतो का, हे गाणी पिक्चराईज जी झाल्या, म्हणजे लावणी स्पेशली फुलवा खामकरनी पिक्चराईज केलेली आहे आणि मराठीतली पहिली 3D लावणी, मराठीतली काय जगातली पहिली 3D लावणी. 3D मध्ये लावणी कधी झाली नाही, तर 3D मध्ये लावणी फुलवानी सुंदर पिक्चराईज म्हणजे कोरिओग्राफ केलेली आहे. आणि ऑफकोर्स उमेश जाधव यांनी ते ड्युएट गाणं आणि गणपतीचं गाणं, ही 3ही गाणी जत्रेत घडतात आणि ते जत्रेमध्ये. आणि गणपतीचं गाणं तू बघशील ना आदेश, तुला कळेल का हाऊ डिफिकल्ट इट वॉज टू शूट. म्हणजे माझे DOP जे आहे सुरेश देशमाने, ज्यांनी हा 3D कॅमेरा सेटअप हँडल केला. 2 कॅमेरे त्या रिगवरती, 80-85 किलोचं ते वजनाचं सगळं कॉन्ट्रॅक्शन आणि ते गणपतीचं गाणं आणि त्यांनी जे कॅमेरा मुवमेंट दिलेली आहे आम्हाला, कमाली दिलेली आहे. पडद्यावरच पॅरा. आणि 3D लावणीची मजा वेगळीच आहे. 3D लावणी बघताना प्रेक्षकांना असाही भास होऊ शकतो की ते ऍक्च्युली त्या फळात बसून लावणी बघतायत. बर, आता जरा काही प्रश्न विचारतो. आता पहिला प्रश्न आहे तो आदिनाथ तुझ्यासाठी. उर्मिलामधील कुणा एकीची निवड करायची झाली तर कुणाची निवड करशील? अभिनेत्री की नर्तिका? नर्ते. हो का? हो. कारण कथक नृत्य प्रकारामध्ये उर्मिलाने स्वतःचा ठसा उमटवलेला आहे. हा, ते पुढे सुरू आहे की नाही? सुरू आहे. अलंकार केले, शृंगारमणी ही पदवी पण तिला मिळालेली आहे. डान्स आणि कथक इज माय पॅशन. आणि विद्यापीठाची मेनका ट्रॉफी तुला होती म्हणजे अनेक वर्ष गेली, 18 वर्ष. मग त्या कथक या प्रकारात अजून पुढे काय करण्याची इच्छा आहे तुझी? डान्सचं मी कंटिन्यू करतेच आहे, रियाज करतेच आहे, कार्यक्रम सुरू असतात. आत्ता अभिनय करते आहे, मला चांगले रोल्स मिळत आहेत, पण डान्स माझ्याबरोबर सतत असणार.
पुढचा प्रश्न. आदिनाथला कोणत्या वेशभूषेत तू सर्वात जास्त आवडतेस, पारंपरिक की मॉडर्न? अरे बापरे. एक मिनिट आधी याच्यावरती तू बोट ठेव. हा. आय थिंक पारंपरिक. अरे वा, अभिनंदन. आदिनाथ, अगदी जवळची मैत्रीण कोण, आई की बायको? एकच उत्तर अपेक्षित आहे. अरे बापरे. दातखिळी बसली. डोंट वरी, गो अहेड. बायको. आदिनाथला तुझी कोणती भूमिका जास्त आवडते किंवा आवडलेली आहे? मला आई व्हायचंय की असंभव मधली शुभ्रा? मला आई व्हायचंय. मला वाटतं. ऑल द बेस्ट. तथास्तु. तुमच्यासाठी प्रश्न आहे वहिनी. तुम्हाला घरात सर्वात जास्त वेळ कोण देतं, मुलगा, मिस्टर की सून? मिस्टर. दोघेही देत नाही. दोघांपैकी तुमचा आवडता अभिनेता कोण, महेश कोठारे की आदिनाथ कोठारे? अभिनेता आदिनाथ, डायरेक्टर महेश कोठारे. तुम्ही सर्वात जास्त कोणाला घाबरता, मिस्टरांना, तात्या विंचूला का सुनेला? कोणालाच नाही. वा. आणि आता क्षण सन्मानाचा. झी मराठीकडून महेशजी ही एक छोटीशी भेटवस्तू. अरे वा, थँक्यू सो मच. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. थँक्यू. झी मराठीकडून ही भेटवस्तू. तुम्ही जे काही मगाशी उत्तर दिलं ना, दिग्दर्शक म्हणून एक आवडतो, त्याचबरोबर अभिनेता म्हणून एक आवडतो, आणि माझी सून तर बाई गुणाचीच. असं करून सगळ्यांना सांभाळून घेत असता, तेव्हा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असं म्हणत झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. थँक्यू. कोठारे कुटुंबाची परंपरा पुढे घेऊन जाणाऱ्या आणि 1.5 वर्षापूर्वीच गृहलक्ष्मीच्या पावलानं या घरात आलेल्या उर्मिला वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. होम मिनिस्टरचा होम मिनिस्टर 2 चा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार. नमस्कार. थँक्यू.